नवकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत। आपण आहोत ठाणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर। आपण दृश्य बघतोय ठाणे महानगरपालिकेतील जे अधिकारी आहेत ते अधिकारी अनाधिकृत असणाऱ्या बांधकामांना आणि तिथले विकासकांना पाठीशी का घालतात हा प्रश्न घेऊन आपण आलोय। सातत्याने ठाणे महानगरपालिकेच्या विविध भागामध्ये अनाधिकृत बांधकामाचं पेव फुटले। लक्षवेधीमध्ये सुद्धा तो प्रश्न वारंवार घेतला जात होता। अनेक आमदारांनी तो प्रश्न वाजवला, पण मात्र खऱ्या अर्थाने अशा प्रकारच्या घटना घडतायत। माझ्याबरोबर आरटीआय कार्यकर्ते संदीप वैद्य जोडलेले आहेत। संदीप वैद्य ते अनेक अधिकाऱ्यांना भेटतायत, कागदोपत्र पाठवतायत, तरी पण मात्र अधिकारी उडवाउडवीची देत आहेत आणि अशा मात्र कार्यकर्त्यांना आरटीआय कार्यकर्त्यांना त्याचा त्रास होतोय। माझ्याबरोबर संदीप जोडलेले आहेत। संदीपजी, आपण या अधिकाऱ्यांना ज्यावेळी माहिती मागवता त्यावेळी अधिकाऱ्यांना आपल्याला सकारात्मक उत्तर मिळतं? नाही, बिलकुल नाही भेटत। मी 27 डिसेंबर 2024 ला पहिली तक्रार दिली। इकडे आवाज रेडिओ करून बिल्डिंग होती। आता त्या बिल्डिंगचं नाव आहे, एक मिनिट दाखवतो मी आपल्याला। आता त्या बिल्डिंगचं नाव दिलेलं आहे आवाज रेडिओ आहे। हे नाव बदलून आता दुसरं नाव दिलेलं आहे हिरा चेंबर। हिरा चेंबर नाव आहे। तर त्या जे बिल्डिंग आहे ना साहेब, कोणत्या ठिकाणी बिल्डिंग आहे ही? आपल्या इकडे ठाण्याला आहे। ही आपल्या इकडे ठाणे टीका क्रमांक हिरा चेंबर सोसायटी इमारत पूर्वक परवानगा धोबी तलाव। हो, धोबी तलाव। मग यावरती या हिरा चेंबरच्या याच्यावरती आपण माहिती मागितली असताना अधिकारी सकारात्मक भूमिका देतात? बिलकुल नाही, बिलकुल नाही देत। उलट ते आम्हाला कामाला लावतात, वारा बोलवतात आणि सॅटिस्फाय जे असतं ना, जे म्हणजे आम्हाला वाटायला पाहिजे की कारवाई करतात आहे, तसा कुठलाही त्यांच्याकडून जाब येत नाही आम्हाला। आणि आम्ही जर त्यांना जाब विचारला तर ते आम्हाला डायरेक्ट म्हणतात तुम्ही शासनाच्या कामात अडचण आणतात, हे आणतात, तुमच्यावर गुन्हे दाखल कराल। तर आम्ही माझ्या कामा करायची पद्धत अशी आहे। मी आरटीआय कार्यकर्ता आहे साहेब, आणि सगळ्यात अगोदर तो मी केशरीचा मी धन्यवाद करतो की तुम्ही सत्य दाखवायसाठी एवढा उन्हात तापात तुम्ही महानगरपालिकेच्या गेटवर आमच्यासारख्या सत्य उजागर करणारा आणि सत्य न्यूज जी मी सांगणार आता, न्यू केशरी सत्य न्यूज आहे। ठाणा महानगरपालिका जर कुठली एक न्यूज आहे ते सत्यमेव दाखवत असेल तर ते आहे न्यू केशरी। त्याच्या मी त्या मनाने धन्यवाद करतो। आणि फर्स्ट आमचं म्हणणं असं आहे, आम्ही पहिली तक्रार दिली साहेब, त्याच्यावर त्यांनी आणि अहवाल केला, एक मॅडमला पाठवला होता। ती मॅडम फक्त असं जाऊन आली, काही त्यांनी आडून काही रिपोर्ट नाही बनवली आणि परत आली। आम्ही त्यांना जा विचारला मॅडम काय झालं, तर मी जाऊन आली तिकडं, मला गाले वाटप दिसायला आले ते। तर मी बोला मॅम कारवाई का नाही केली तुम्ही? फोटो काढला, व्हिडिओ केली, कारण आपण कुठल्याही अधिकारी जवळ साईड व्हिजिट करतो साहेब तर त्याची व्हिडिओ बनवणार, फोटोग्राफी बनवणार, अशी एक त्यांची पद्धत आहे। तर आम्ही त्यांना विचारलं तर बोलते नाही मी तसं काय केलं नाही। परत आम्ही त्यांना परत तक्रार दिली की साहेब तुम्ही तिकडे जावा, आम्हाला त्याची सहपान अहवाल द्या। तर परत तो मिलिंद पाटील एक आहे तो गेला, त्यांनी सगळ्या सहपान अहवाल केली। त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की बाय तिथं गाले वाटप केलेले विदाऊट ओसी, त्यांनी हे माणसाला गाले वाटप करून टाकले विदाऊट ओसी। म्हणजे कसं आहे सर, आमची तक्रार अशी होती ती बिल्डिंग कधी कोसळली किंवा ती काय हादसा तिकडे घडला तर तिथले जे लोक मेले तर त्याची जबाबदारी घेणार कोण? तर हे तर घ्यायला मागत नाही, हे तर हात उचलतात। आणि महानगरपालिका हात झिडकून देते। झिडकून काय, पूर्ण झिडकून देते। मोठा जर कुठं भ्रष्टाचार मला दिसून आलेला आहे तर ते ठाणा महानगरपालिकात आलाय, कारण शासनाने नियुक्त केलेले अधिकारी इकडे पाठवतात शासनाच्या माध्यमातून। तो संग्राम कानाडे करून शहर विकासाचा वरिष्ठ अधिकारी आहे। जर वरिष्ठ अधिकारी भ्रष्टाचारमध्ये निकृत असेल तर खालच्या अधिकाऱ्याची काय आपण जाब विचारणार? आपल्याकडे स्टिंग ऑपरेशन आपण तुम्ही आम्हाला हो स्टिंग ऑपरेशन आहे, जे त्यांनी आम्हाला बोललेलं आहे। डायरेक्ट आयुक्त साहेबांना फाट्यावर मानतात। सॉरी मी अशी लँग्वेज वापरतोय, कारण त्यांची जी लँग्वेज आहे मी ते सांगतोय। डायरेक्ट आयुक्ताचा पीएला फोन लावला, हे या लोकांना इकडे पाठवायचं नाही माझ्याकडे। पर अरे तू नोकर आहे की आम्ही नोकर आहात? तू शासनाचा नोकर आहे, आम्ही पब्लिक आहे, आम्ही मालक आहे, जनता आहे आम्ही। तुम्ही जर आम्हाला मोठ्या अधिकारीला तू फाट्यावर मारणार, आयुक्त आहे साहेब, ते आयुक्तांनी आम्हाला त्यांच्याकडे पाठवलं 2 वेळा। आयुक्तांना भेटले तर हा फोन कुणाला केला होता? आयुक्ताच्या पीएला केला। पीएने आम्हाला तिथं पाठवला। आम्ही त्यांना विचारलं साहेब आम्हाला पीएने पाठवलंय। आम्ही त्यांना सांगत होतो वारंवार पीएला आम्हाला तिथून काही न्याय नाही भेटणार, कारण ते सगळेजण त्याच्या भ्रष्ट विकासकाचा पाठिंबा आहे, ते लोक पाठी देतात त्यांना। म्हणजे 100% विकासकांना पाठीशी घालणारी मंडळी आहे पूर्ण आहे। बघा मी परत सांगतो, मिलिंद पाटील, शिंदे, सुनील पाटील, परत संग्राम कानाडे, मला असं दिसून आलेलं आहे। कारण
पत्र व्यवहाराने सांगतो मी. जर हे मला पत्र व्यवहाराने सांगतात ती इनलिगल आहे, त्यांनी फेरफार केलेला आहे आराखड्याचा. फेरफार केलं तर कारवाई कोण करणार? हा, आता आले ना सर पॉइंटवर आपण. त्यांचं म्हणणं काय माहिती आहे का मला, ते आम्ही नाही करू शकत ती कारवाई. आम्ही त्यांना बोललो बा तुम्ही नाही करू शकत. ह्या पालिकेतले जे अधिकारी आहेत, या ठिकाणी पदावर बसलेले अधिकारी, यांना काय अधिकार आहे? तेच तर मी विचारलं, सर तुम्ही नाही करू शकत तर आम्हाला 2 महिन्यांनी कामाला का लावलंय तुम्ही? आम्ही 2 महिन्या अगोदर तुम्हाला बोललो जर तुम्ही कारवाई करू शकत नाही, तुम्ही असं म्हणता ते मी प्रत्येक बिल्डिंगच्या खाली वॉचमॅन बनून राहू का? त्यांचा जबाब होता, त्यांचा उत्तर असा होता मला, आणि ही कारवाई आम्ही करू शकत नाही. अरे तू नाही करू शकत ना, मग आम्हाला जिथं कारवाई होत असेल तिथं वर्क करा ना तुम्ही पत्र व्यवहार. आम्ही तिथं जाऊ विचारू. आम्ही पाटोले साहेबांना, उप-आयुक्त पाटोले साहेबांना भेटून आलो. पाटोले साहेबांच्या तर यांच्यापेक्षा लय उलट खतरनाक जबाब होता. नाही ते आम्हाला पत्र पाठवणार तर आम्ही जॉईंट मध्ये कारवाई करू. अहो साहेब, आम्ही पर्सनल तुमच्याकडे पण तक्रार दिली आहे, तुम्ही त्याच्यावर काय केला? काही केलं नाही त्यांनी पण. ते उलट आम्हाला फिरवीचा जबाब देतात. म्हणजे दिसून येत आहे हे सगळेचे सगळे मंडळी असे भ्रष्ट विकासक जे असतात, जे विदाऊट ओसी विदाऊट आराखड्याच्या विरोधात कामं करतात, त्याच्या पाठिंबा देणारी ही मंडळी आहे. माझा सहज आरोप आहे न्यू केसरी चॅनलवर. आणि म्हणून ठाणे शहराच्या विविध भागामध्ये जे अनाधिकृत ज्या पद्धतीनं बांधकाम वाढते आणि तो सुद्धा लक्षवेधीमध्ये विषय घेतलेला आहे. अनेक आमदार खासदारवर आवाज उठवत आहेत, तरी देखील मात्र ठाणे महानगरपालिकेतले जे अधिकारी आहेत ते अशा विकासकांना पाठीशी घालतायत. आणि त्यामुळं ठाणे शहरामध्ये जे फोफावलेलं अनाधिकृत बांधकाम आहे ह्याला सर्वस्वी जबाबदार आहे ते इथले सगळे अधिकारी आहेत, बेताल अधिकारी आहेत. आणि अशा अधिकाऱ्यावरती जर आरटीआय अधिकारी जर माहिती घेत असेल तर आरटीआय अधिकाऱ्यांची गळचेपी केली जाते, त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले जातात. आणि म्हणून हा लोकशाहीच्या खऱ्या अर्थानं हृदयावरचा आघात आहे का? राज्यानं दिलेला किंवा संविधानानं लोकांना दिलेला अधिकार आहे की आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी, लिहिण्यासाठी, जाबमध्ये पण तिथं सुद्धा मात्र आरटीआय कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक डावललं जात आहे. आणि म्हणून संदीप वैद्यसारखी जी माणसं आहेत, खरे कार्यकर्ते आहेत, ह्या कार्यकर्त्यांना वारंवार ठाणे महानगरपालिकेच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. तरी पण मात्र ह्या असणाऱ्या ठाणे महानगरपालिकेमध्ये बेबंदशाहीच्या जोरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना, जाब विचारण्यासाठी येणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्यांना वारंवार मात्र अशा प्रकारचा त्रास दिला जातो, धमक्या दिल्या जातात. आणि म्हणून स्ट्रिंग ऑपरेशनच्या माध्यमातून संदीप वैद्यनी जी स्ट्रिंग ऑपरेशन केलं हे सुद्धा थोड्या दिवसात आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राला आपण दाखवणार आहे. पण खऱ्या अर्थानं ठाणे महानगरपालिकेमध्ये नक्की चाललंय काय हाही प्रश्न उभा राहतो. आता तरी संदीप वैद्यसारखे जे कार्यकर्ते आहेत, आरटीआय कार्यकर्ते, यांना तरी न्याय मिळेल का हा सर्वसामान्यांचा प्रश्न उभा राहतो. कॅमेरामॅन सेमिका गद्रेसम, रिपोर्टर सागर पाटील, ठाणे.